Hello all, welcome to next lecture session of Fundamentals of Power Electronics. So outlines of today's session is the fourth unit, that is phase controlled rectifier. So in today's session we'll discuss about what is phase controlled rectifier and how it is differ from the uncontrolled rectifier or normal rectifier. So in today's session the principle of phase control we are going to study, and next is the first classification of controlled rectifier, that is single phase half wave controlled rectifier with R load. So these 2 points we are going to discuss in today's session. So already in previous semester in elements of electronics subject we studied about the rectifier. So rectifier म्हणजे बेसिकली आम्ही स्टडी केलेला आहे, आणि रेक्टिफायर म्हणजे काय, इट इज अ सर्किट विच कन्वर्ट्स AC सप्लाय इंटू DC सप्लाय. म्हणजे AC ॲज अ इनपुट दिला तर ते काय करणार आहे, त्याला आउटपुटमध्ये पल्सेटिंग DC मध्ये कन्वर्ट करणार. सो पल्सेटिंग DC म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकलला आउटपुट मिळणार. सिंगल डायोड जर यूज करत असेल तर नेगेटिव्हला सप्लाय मिळणार नाही, परत पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय मिळतंय, आउटपुट मिळतंय. बट डायोड ॲज अ रेक्टिफाईंग एलिमेंट यूज करणार आहे. सो डायोड बेसिकली काय होणार आहे, एकतर 0.2 किंवा 0.7ला ऑन होतोय, तर आउटपुट व्होल्टेज आम्हाला काय मिळणार इथं, फ्रॉम द 0.2 और 0.7 पासून आपल्याला काय मिळतोय, आउटपुट मिळतोय. सो दिस इज कॉल्ड ॲज अ अनकंट्रोल्ड रेक्टिफायर. रेक्टिफायर म्हणजे AC ॲज अ इनपुट असणार आणि हा AC ला आम्ही कन्वर्ट कशामध्ये करणार आहे, पल्सेटिंग DC. सो ह्याला DC का म्हणायचं, जनरल जर DC सप्लाय ऑब्झर्व केला तर DC कसं असतोय, इट्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे फक्त DC सप्लाय काय असणार आहे, आपल्याला पॉझिटिव्हमध्येच मिळणार आणि हे जी मॅग्निट्यूड काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार. आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केला, हा सप्लाय हे AC ॲज अ इनपुट देणार आहे आणि हा AC ॲज अ इनपुट दिल्यावर आपल्याला आउटपुट काय मिळणार आहे, फक्त अप्पर साईडला आउटपुट मिळतोय, म्हणजे डायरेक्शन कॉन्स्टंट राहिलं. आणि जेव्हाही आपण आउटपुट वेवफॉर्म जर प्रॅक्टिकली ऑब्झर्व केली तर पॉझिटिव्ह हाफ सायकलला जे काही आउटपुट मिळणार आहे ते सगळं आउटपुट काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार. सो दिस वेव इज कॉल्ड ॲज अ DC. बट ॲक्च्युली DC म्हणजे काय पाहिजे, स्ट्रेट लाईन पाहिजे, मॅग्निट्यूड रिमेन्स कॉन्स्टंट. इथं काय होतंय, पल्सस ॲज अ आउटपुट मिळतात, बट हा मिळालेला आउटपुट काय आहे, DCच आहे. ओनली आउटपुट इज इन द फॉर्म ऑफ अ पल्स. सो इट इज कॉल्ड ॲज अ पल्सेटिंग DC. सो बेसिकली रेक्टिफायर म्हणजे काय, रेक्टिफायर इज अ सर्किट विच इज यूज्ड टू कन्वर्ट AC इन द फॉर्म ऑफ अ पल्सेटिंग. सो हा पल्सेटिंग DC कधी मिळणार आहे, डायोड ॲज अ एलिमेंट यूज केल्यामुळं इथं आम्हाला काय मिळणार, पल्सेटिंग DC मिळणार. अँड दॅट रेक्टिफायर इज कॉल्ड ॲज अ अनकंट्रोल्ड रेक्टिफायर. म्हणजे इथं आम्ही आउटपुट व्होल्टेज कंट्रोल करू शकत नाही. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ अनकंट्रोल्ड रेक्टिफायर. नेक्स्ट आता टुडे सेशनमध्ये आम्ही काय स्टडी करणार आहे, फेज कंट्रोल्ड रेक्टिफायर स्टडी करणार. म्हणजे आउटपुट जे काही मिळणार आहे त्या आउटपुट व्होल्टेजला आम्ही काय करू शकतोय, कंट्रोल करू शकतोय. आणि आउटपुट व्होल्टेज कंट्रोल केला तर इथे एलिमेंट काय यूज होणार आहे, SCR ॲज अ रेक्टिफिकेशन और कन्वर्टिंग एलिमेंट यूज होणार आहे. सो रेक्टिफायर जर असेल किंवा अनकंट्रोल्ड रेक्टिफायर असेल तर डायोड यूज होणार. सो डायोड विच हॅज 2 टर्मिनल्स, ॲनोड अँड कॅथोड टर्मिनल. सो इथं आम्ही काय यूज करणार आहे, डायोड यूज करणार अनकंट्रोल्ड रेक्टिफायरमध्ये. आणि कंट्रोल्ड रेक्टिफायरमध्ये काय यूज होणार आहे, SCR यूज होणार आहे. सो SCR यूज केल्यामुळं मेन फरक काय पडतं इथं, SCRला एक एक्स्ट्रा गेट टर्मिनल आहे आणि हा गेट टर्मिनल कशासाठी यूज करणार आहे, SCRला ऑन करण्यासाठी. सो ऑन टायमिंग जर चेंज केला तर SCRचं जे आउटपुट व्होल्टेज आहे ते आउटपुट व्होल्टेज आम्ही इथं काय करू शकतोय, कंट्रोल करू शकतोय. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ कंट्रोल्ड रेक्टिफायर. सो बेसिक डिफरन्स बिटवीन कंट्रोल्ड रेक्टिफायर अँड अनकंट्रोल्ड रेक्टिफायर इज, सपोज जर कंट्रोल्ड रेक्टिफायर कन्सिडर केला तर कंट्रोल्ड रेक्टिफायरमध्ये काय यूज करणार आहे, SCR इज यूज्ड ॲज अ कन्वर्टिंग एलिमेंट. सो दोन्हीचं फंक्शन सेमच आहे, दोन्हीसुद्धा काय करणार आहे, AC टू DCच कन्वर्ट करणार आहे. फक्त कन्वर्टिंग एलिमेंट इथं काय होत जाणार आहे, चेंज होत जाणार आहे. कंट्रोल्ड रेक्टिफायरमध्ये SCR ॲज अ
एलिमेंट यूज होणार. SCR ॲज अ एलिमेंट यूज केल्यामुळं आउटपुट व्होल्टेज आम्ही काय करू शकतोय, कंट्रोल करू शकतोय. आणि अनकंट्रोल्ड रेक्टिफायरमध्ये काय होणार आहे, डायोड ॲज अ एलिमेंट यूज होणार. आणि डायोड ॲज अ कन्व्हर्टिंग एलिमेंट यूज केला तर इनपुट काय देणार, AC देणार आहे. आणि आउटपुटमध्ये आम्हाला काय मिळणार आहे, पल्सेटिंग DC मिळणार. सो दिस इज द मेन डिफरन्स बिटवीन कंट्रोल्ड अँड अनकंट्रोल्ड रेक्टिफायर. सो इन टुडेज सेशन विल सी व्हॉट इज फेज कंट्रोल्ड. म्हणजे SCR ॲज अ एलिमेंट यूज केल्यामुळं कसं आम्ही कंट्रोल करू शकतोय. सो इन अ SCR वर्किंग आय हॅव एक्सप्लेन्ड द गेट हॅज कंट्रोल on the on timing of SCR. So gate is called as a control terminal. का म्हणजे गेट टर्मिनल SCR चा ऑन पिरियडला काय करते, कंट्रोल करते. सो इट इज कॉल्ड एज अ कंट्रोल्ड टर्मिनल. सो हा गेट यूज करून आम्ही कसं रेक्टिफिकेशन किंवा कन्वर्जन कंट्रोल करू शकतोय. दॅट प्रिन्सिपल इज कॉल्ड एज अ फेज कंट्रोल्ड प्रिन्सिपल. सो इन टुडेज सेशन विल सी व्हॉट इज द मीनिंग ऑफ फेज कंट्रोल्ड. सो फर्स्ट the phase controlled rectifier. So that is the fourth unit, phase controlled rectifier. So the phase controlled rectifier is one type of a rectifier circuit in which the diodes are switched by the thyristors or SCR. So already I have explained rectifier म्हणजे काय होतं, डायोड ॲज अ एलिमेंट होतं. बट इथं काय यूज होणार आहे, फेज कंट्रोलमध्ये डायोड रिप्लेस करणार आहे. सो डायोड कशाला रिप्लेस होणार आहे, SCRला. थायरिस्टर्स किंवा SCRला डायोड काय होतात, रिप्लेस होत आहे. सो दिस इज द ब्लॉक डायग्राम ऑफ फेज कंट्रोल रेक्टिफायर. सो इनपुट काय देणार, AC. सो हा दिस सर्किट इज अ हॅविंग SCRs. AC ॲज अ इनपुट देणार आणि आउटपुटमध्ये आपल्याला काय मिळणार आहे, कंट्रोल्ड DC मिळणार. आणि ते DC कुठं दिलेलं आहे, लोडला दिलं आहे. सो DC मोटर इज युज्ड ॲज अ लोड हिअर. सो लोड म्हणजे काय, ज्याला आपण सप्लाय देतो किंवा ज्या वस्तूला इलेक्ट्रिसिटी सप्लाय देऊन त्याला रन करतोय, दॅट ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज अ लोड हिअर. सो टेक्निकली दॅट ऑब्जेक्ट हिअर वी आर युझिंग अ मोटर. आणि हा मोटर रन करण्यासाठी इथं काय DC मोटर यूज करणार आहे. DC मोटर रन करण्यासाठी सप्लाय काय लागणार, DC लागणार. आणि ते सप्लाय इथं काय असणार आहे, कंट्रोल्ड असणार. सो ते कंट्रोल्ड सप्लाय कशानं मिळणार आहे, कंट्रोल्ड रेक्टिफायरमध्ये मिळणार. सो कंट्रोल रेक्टिफायरमध्ये एलिमेंट काय यूज होणार आहे, SCR. आणि त्या SCRला सप्लाय काय असतोय, AC सप्लाय. सो हिअर मोटर इज कॉल्ड ॲज अ लोड. सो लोडला जे काही कंट्रोल्ड सप्लाय मिळतोय ते सप्लाय आपण जनरेट कशानं करणार आहे, कंट्रोल्ड रेक्टिफायर सर्किटनं. सो दिस इज द बेसिक ब्लॉक डायग्राम ऑफ फेज कंट्रोल्ड रेक्टिफायर. सो विच हॅज AC ॲज अ इनपुट. नेक्स्ट SCRचं कंट्रोल्ड रेक्टिफायर सर्किट डेव्हलप होणार आणि ते डेव्हलप झालेलं कशाला देणार आहे, मोटरला DC व्होल्टेज देणार आहे. बट हिअर जे काही DC व्होल्टेज डेव्हलप होणार आहे ते DC काय असते, कंट्रोल्ड DC. नेक्स्ट, अ कंट्रोल्ड रेक्टिफायर इज अ सर्किट दॅट इज युज्ड फॉर कन्वर्टिंग AC सप्लाय इनटू युनिडायरेक्शनल DC सप्लाय अँड कॅन कंट्रोल द पॉवर फेड टू द लोड. सो ऑलरेडी आय हॅव एक्सप्लेन्ड कंट्रोल रेक्टिफायर म्हणजे काय, इनपुट काय असणार आहे, ह्याला AC ॲज अ इनपुट देणार. सो लेट अस कन्सिडर वन मोर पॉझिटिव्ह हाफ सायकल. सो हा AC ॲज अ इनपुट देणार आणि आउटपुटमध्ये आम्हाला काय मिळणार आहे, पल्सेटिंग DC. सो पल्सेटिंग DC और युनिडायरेक्शनल DC. युनिडायरेक्शनल म्हणजे सिंगल डायरेक्शन. बट इथं आम्ही काय करू शकतोय, आउटपुट व्होल्टेज कंट्रोल करू शकताय. सो हे पॉझिटिव्ह हाफ सायकल, नेगेटिव्ह हाफ सायकल SCR ऑफ असणार, परत हा पॉझिटिव्ह हाफ सायकल. सो असं डायरेक्शनमध्ये. आता इथं बघा 0 to हा पिरियडपर्यंत आउटपुट आपल्याला मिळत नाही. का मिळत नाही म्हणजे SCR भलेही फॉरवर्ड बायस असेल आणि गेटला जर पल्स दिला नाही तर SCR काय राहणार आहे, ऑफच राहणार. आणि ज्या कंडिशनला SCRला पल्स देणार आहे तिथून SCR काय होणार आहे, ऑन होणार. आणि SCR जर ऑन झालं तर सप्लाय व्होल्टेज ऑटोमॅटिकली काय होतं, लोडला कनेक्ट होतंय. म्हणजे गेटला जे आम्ही पल्स देणार आहे, सो हा 0 अँड दिस पॉइंट इज कॉल्ड एज अ अल्फा, दॅट इज अ फेज अँगल. सो एक्स ॲक्सिसवर काय घेतोय आम्ही, 0 to हा अँगल असणार आहे. सो इथून आम्ही अँगल घेतोय 0, 180 डिग्री,
360 डिग्री असा अँगल आम्ही एक्स ॲक्सिसवर कन्सिडर करत जाणार. सो एका अँगलला, ज्या अँगलला गेटला पल्स देणार आहे, दॅट अँगल इज कॉल्ड ॲज अ फेज अँगल, आणि फेज अँगल इज डिनोटेड बाय दी अल्फा हिअर. सो हे कंट्रोल कसं होतोय, आता इथून AC सप्लाय ॲज अ इनपुट देणार आहे. सो पॉझिटिव्ह हाफ सायकल SCR काय राहणार आहे, फॉरवर्ड बायस राहणार. बट SCRचं ट्रिगरिंग कधी होतोय, म्हणजे ऑन SCR कधी होणार आहे, गेटला सप्लाय दिल्यावर. सो गेटला आम्ही सप्लाय कधी देऊ शकतो, 0 पॉईंटला सुद्धा देऊ शकतोय, 10 डिग्रीला देऊ शकतोय, 20 डिग्रीला देऊ शकतोय. आम्हाला आउटपुट व्होल्टेज कसं पाहिजे, आउटपुट व्होल्टेज कमी पाहिजे असेल तर लेटनं गेट पल्स देऊ शकताय, आणि आउटपुट व्होल्टेज जर जादा पाहिजे असेल तर गेटला पल्स जे देणार आहे ते कमी अँगलमध्ये सुद्धा काय करू शकतोय, आम्ही देऊ शकतोय. सो गेटला कसं पल्स देत जाणार तसं त्याची ऑन टायमिंग चेंज होणार, आणि जेव्हा SCR ऑन होणार आहे तेव्हाच त्याचा आउटपुट व्होल्टेज काय होणार आहे, जनरेट होणार आहे. सो बाय दिस वे द ऑपरेशन ऑफ rectifier is controlled here, and this principle is called as a phase controlled principle. So phase controlled principle means, remember here input काय देणार आहे, AC supply as a input देणार. AC as a input दिला तर SCR काय होतोय, फॉरवर्ड बायस होतोय. सो SCR फॉरवर्ड होणार आहे, बट ते ऑन होणार नाही. ऑन कधी होणार आहे, SCRच्या गेटला पल्स दिल्यावर. सो SCRच्या गेटला पल्स आम्ही कुठल्या अँगलला देत जातोय तसं त्याचं ऑन काय होणार आहे, चेंज होणार आहे. सपोज जर SCRला आम्ही काय करणार, 0 डिग्रीला कन्सिडर करा. 0 डिग्रीलाच जर SCRला पल्स अप्लाय केला तर SCR काय होणार, इथं 0 डिग्रीलाच ऑन होणार, आणि तिथून ते काय होतंय, आउटपुट व्होल्टेज जनरेट करते. सपोज जर SCRला लेट न दिला तर ते लेटनं काय होणार आहे, ऑन होणार आहे. सो दिस टेक्निक इज कॉल्ड ॲज अ phase control principle, and always remember the gate current अल्फा जर कमी असेल तर ऑन टायमिंग त्याची काय होतोय, म्हणजे सपोज जर अल्फा 10 डिग्री असेल तर लवकर ऑन होणार आहे, आणि अल्फा जर 45 डिग्री असेल तर लेट न ऑन होणार आहे. म्हणजे ऑन टायमिंग अँड अल्फा बोथ आर इनवर्सली प्रपोर्शनल हिअर. अँगल कमी केला आउटपुट व्होल्टेज जादा मिळणार, आणि अँगल जर जादा असेल तर आउटपुट व्होल्टेज काय होणार आहे, इथं कमी होणार. म्हणजे अल्फा ज्या अँगलला गेट पल्स देणार आहे तिथूनच SCR काय होणार आहे, ऑन होणार आहे. सो दिस टेक्निक इज कॉल्ड ॲज अ फेज कंट्रोल्ड प्रिन्सिपल हिअर. सो जेव्हा SCR ॲज अ एलिमेंट यूज होणार आहे आणि त्याला गेटला पल्स दिल्यावरच तो रेक्टिफिकेशन करणार आहे, म्हणून आउटपुट व्होल्टेज इथं काय होणार आहे, कंट्रोल होणार. आणि आउटपुट व्होल्टेज जर कंट्रोल झालं तर जे काही DC जनरेट होणार आहे तो DC काय असतो, इथं कंट्रोल्ड DC असते. सो दिस rectifier is called as a phase controlled rectifier. So the meaning of phase means here we are controlling the angle. सो जे काही अँगलला व्हॅल्यू देणार आहे तो व्हॅल्यूच आम्ही इथं काय करणार आहे, कंट्रोल करणार आहे. 0ला दिला तर 0 पासून SCR ऑन होणार, 10 डिग्रीला दिला तर 10 डिग्री नंतर SCR ऑन होणार. सो कसं अँगल चेंज होत जातोय तसं इथं काय होणार आहे, ऑन टायमिंग चेंज होणार, आणि जेव्हा ऑन होणार SCR तिथूनच आउटपुट व्होल्टेज काय होणार आहे, जनरेट होणार आहे. सो दिस प्रिन्सिपल इज कॉल्ड ॲज फेज कंट्रोल्ड प्रिन्सिपल, अँड आउटपुट इज जनरेटेड इज अ युनिडायरेक्शनल DC. युनिडायरेक्शन म्हणजे फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकललाच आम्हाला काय मिळणार, म्हणजे अबाव द एक्स ॲक्सिसच काय होतोय, आउटपुट जनरेट होतोय. भलेही निगेटिव्ह हाफ सायकल ॲज अ इनपुट असेल तरीही सुद्धा आउटपुट काय मिळणार आहे, पॉझिटिव्हच मिळणार. दॅट इज इन अ फुल वेव्ह रेक्टिफायर. म्हणजे दोन्ही हाफ सायकल कन्वर्ट कधी होणार आहे, फुल वेव्ह रेक्टिफायरला. सो त्यामध्ये मी परत तुम्हाला एक्सप्लेन करेन की नेगेटिव्ह हाफ सायकलला आउटपुट कसं पॉझिटिव्ह जनरेट होतोय. So the definition for a controlled rectifier is, a controlled rectifier is a circuit that is used for converting AC supply into unidirectional DC supply and can control the power fed to the load. So जे काही आउटपुट देणार आहे लोडला त्या पॉवरला आम्ही काय करू शकतोय, कंट्रोल करू शकतोय. This process of converting alternating current into direct current is called as a controlled rectification. So this is the process of controlled rectification. Whereas the diodes offers no control over the output voltage, the thyristors can be used to defer the output voltage by adjusting the firing angle or delay. So डायोड जर रेक्टिफिकेशन एलिमेंटमध्ये तुम्ही यूज केला तर डायोडनं काय होणार आहे, डायरेक्टली पल्सेटिंग DC मिळणार.
सो ते आम्ही चेंज करू शकत नाही हे इथं. बट तेच जर SCR यूज केला तर SCRला गेट टर्मिनल असल्यामुळं आउटपुट व्होल्टेज आम्ही काय करू शकतोय, चेंज करू शकतोय. सपोज जर डायोड असेल तर आउटपुट कसं मिळणार आहे इथं, पल्सेटिंग DC डायरेक्टली मिळणार. दॅट इज आता हा पॉझिटिव्ह हाफ सायकलला 0 पासून मिळणार, नेगेटिव्ह हाफ सायकलला डायोड ऑफ असणार आहे. परत पॉझिटिव्ह हाफ सायकलला इथं काय मिळणार आहे, आउटपुट व्होल्टेज मिळणार. कधी डायोड ॲज अ एलिमेंट यूज केला तर. आणि तेच जर SCR एलिमेंट असेल तर इथं आम्ही काय करू शकतोय, डिले प्रोव्हाइड करू शकतोय. पाहिजे तेव्हा आम्ही SCRला ऑन करू शकतोय. त्याच्यामुळं आउटपुट व्होल्टेज इथं काय होणार आहे, कंट्रोल होणार आहे. ह्या वेवफॉर्ममध्ये तुम्हीच ऑब्झर्व करू शकताय, डायोडला असं वेवफॉर्म मिळालं, 0 पासूनच वेवफॉर्म मिळणार आहे. बट SCRला वेवफॉर्म 0 पासून सुद्धा घेऊ शकताय, 10 पासून घेऊ शकता, 20 पासून घेऊ शकताय. सो कसं आपण गेटला पल्स देईल तसं तिथं आउटपुट व्होल्टेज काय होत जाणार आहे, चेंज होणार आहे. सो दिस अल्फा, ज्या इन्स्टंटला गेटला पल्स देतोय दॅट इज डिनोटेड बाय दी अल्फा, अँड दिस अल्फा इज कॉल्ड ॲज अ फायरिंग अँगल. सो हिअर टर्म कम्स फायरिंग. फायरिंग म्हणजे SCRला काय करायचं आहे, ऑन करायचं आहे किंवा SCRला ट्रिगर करायचं आहे. सो ट्रिगर कशानं करणार आहे, गेट पल्स देऊन. आणि गेट पल्स आम्ही काय करणार आहे, डिफरंट अँगलला प्रोव्हाइड करणार आहे. देअरफॉर दिस अल्फा इज कॉल्ड ॲज अ फायरिंग अँगल, or this entire principle is called as a phase controlled principle. So this is also called as a firing angle or delay angle. So delay करत जात आहे इथं, डिले म्हणजे चेंज होत लेट करत जाणार आहे. आम्ही 0ला पाहिजे तर 0ला गेट पल्स देणार किंवा 0 नंतर पाहिजे त्या अँगलला आम्ही काय करत जाणार आहे, डिले करत गेट पल्स देत जाणार आहे. सो दिस इज कॉल्ड एज फायरिंग अँगल और डिले अँगल. नेक्स्ट, a phase controlled thyristor is activated by applying a short pulse to its gate terminal, and it is deactivated due to line commutation or natural commutation. So already I have explained what is meant by line commutation or natural commutation. That is a class F commutation. So line किंवा natural म्हणजे काय, AC as a input असेल SCRला, then that is called as a line commutation. का म्हणजे आता हा AC सप्लाय आहे 0 to 180 डिग्री, हा एवढा पिरियडसाठी SCR काय असतोय, फॉरवर्ड बायस असणार आहे. आणि 0 to 180 डिग्री फॉरवर्ड बायस्डमध्ये कधीही जरी गेटला पल्स दिलं तर SCR काय होणार आहे, ऑन होणार आहे. सो दॅट इज अ फेज कंट्रोल थायरिस्टर इज ॲक्टिवेटेड बाय अप्लाइंग अ गेट शॉर्ट पल्स टू गेट टर्मिनल. म्हणजे 0 to 180 डिग्रीमध्ये SCR फॉरवर्ड बायस्ड असणार आणि त्या ड्युरेशनमध्ये जर गेटला पल्स दिला तर SCR काय होतं, ॲक्टिवेट होतं. इट मीन्स starts conducting, that is a triggering. आणि जेव्हा हा सप्लाय परत हा 0ला रीच होणार आहे तेव्हा SCRचं करंट 0च होणार आहे. 0 होणार म्हणजे काय, करंट रिचेस बिलो दी होल्डिंग करंट. सो करंट जर होल्डिंगपेक्षा कमी झालं तर SCR ऑटोमॅटिकली ऑफ होणार आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ नॅचरल कम्युटेशन. सो जेव्हा जेव्हा SCRला AC ॲज अ इनपुट असेल तर कम्युटेशन टेक्निक कुठला असणार इथं, नॅचरल कम्युटेशन. सो जनरली फेज कंट्रोल रेक्टिफायर म्हणजे काय, इट इज अ रेक्टिफायर सर्किट विच कन्वर्ट्स AC into unidirectional DC, but the converted DC is a controlled DC and element used is SCR or thyristor. सो रेक्टिफायरमध्ये एलिमेंट काय असणार आहे, डायोड यूज होणार आहे कन्वर्जन करण्यासाठी आणि त्याला AC ॲज अ इनपुट दिला तर आउटपुट काय मिळतंय, डायरेक्टली पल्सेटिंग DC मिळतोय. बट फेज कंट्रोल रेक्टिफायरमध्ये काय होणार आहे, AC ॲज अ इनपुट देणार बट आउटपुट काय मिळणार आहे तर पल्सेस मिळणार. पल्सेटिंग DC कंट्रोल्ड DC म्हणजे काय मिळणार आहे, डिले अँगल आम्ही देत जाणार आहे. सो ज्या अँगलला SCR ऑन होतोय दॅट अँगल इज कॉल्ड ॲज अ फायरिंग अँगल ऑर डिले अँगल. अँड हिअर SCR टर्न्स ऑन बाय अप्लाइंग पल्स ॲट दी गेट अँड इट टर्न्स ऑफ बाय दी नॅचरल कम्युटेशन. नेक्स्ट इज classification of controlled rectifier. So controlled rectifier is classified in 2 types, single phase half wave controlled rectifier and single phase full wave controlled or midpoint controlled. So half wave म्हणजे फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल काय होणार आहे, कंट्रोल्ड होऊन कन्वर्ट होणार आणि फुल वेव मध्ये काय होणार आहे, दोन्ही हाफ सायकल कन्वर्ट होणार आहे. सी अगेन दीज आर क्लासिफाईड विथ अकॉर्डिंग टू दी लोड.
सो आउटपुटमध्ये काय लोड यूज करणार आहे त्याच्या अकॉर्डिंगली इथं परत क्लासिफिकेशन झालेलं आहे. दॅट इज सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर विथ आर लोड, म्हणजे फक्त रेझिस्टर ॲज अ लोड यूज करणार. सेकंड इज आर एल लोड, रेझिस्टर आणि इंडक्टर यूज करणार. आणि थर्ड इज रेझिस्टर इंडक्टर विथ अ फ्रीव्हीलिंग डायोड. So while explaining the RL with the freewheeling diode, I'll explain what is meant by freewheeling diode. Next, same in the full wave. Full wave मध्ये काय 2 किंवा 4 SCR यूज करणार आहे आणि हाफ वेव मध्ये काय यूज होणार आहे सिंगल SCR यूज होणार. नेक्स्ट फुल वेव सुद्धा अगेन अलॉंग विथ द R load, RL load and RL with the freewheeling diode. So this is the classification of controlled rectifier. So in that we'll study the first classification, that is single phase half wave controlled rectifier with the R load. So this is the circuit diagram for half wave controlled rectifier by using R. म्हणजे लोड काय यूज होणार आहे फक्त रेजिस्टर एज अ यूज होणार. अँड दीज आर दी इनपुट आउटपुट अँड गेट पल्स वेवफॉर्म्स. सी हियर. सो स्टार्टिंगला यूज काय झालेला आहे, एक सिंगल SCR यूज केलेला आहे आणि हा SCR सर्किट कुठला आहे रेक्टिफायर सर्किट. रेक्टिफायर सर्किट काय करणार आहे AC टू DC करणार म्हटल्यानंतर हा SCRला सप्लाय काय असणार AC ॲज अ सप्लाय असणार आणि आउटपुटमध्ये आपल्याला अक्रॉस द रेजिस्टर काय मिळणार आहे DC मिळणार. सो दिस इज द सर्किट कनेक्शन. फर्स्ट AC सप्लाय विच इज कनेक्टेड टू द थायरिस्टर किंवा SCR and SCR is connected to the resistor and second terminal of resistor is connected to negative terminal of AC supply or neutral of a AC supply. So this is the circuit connection and this is the input waveform for half wave controlled rectifier. So इथं काय करणार आहे AC as a input देणार आणि आउटपुट मध्ये आम्हाला काय मिळणार आहे कंट्रोल्ड DC. आता फर्स्ट कन्सिडर करा पॉझिटिव्ह हाफ सायकल. सो पॉझिटिव्ह हाफ सायकल कुठून कुठं आहे 0 to पाय हा पिरियड काय आहे पॉझिटिव्ह हाफ सायकल. सो ड्युरिंग अ पॉझिटिव्ह हाफ सायकल अप्पर टर्मिनल काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार, लोअर टर्मिनल निगेटिव्ह असणार. नेक्स्ट हा पॉझिटिव्ह कनेक्ट कुठं होणार आहे SCRच्या ॲनोडला, म्हणजे ॲनोडला कुठलं सप्लाय मिळालं ॲनोड इज गेटिंग हिअर अ पॉझिटिव्ह सप्लाय. नेक्स्ट हा निगेटिव्ह टर्मिनल कुठं कनेक्ट झालेला आहे कॅथोडला, म्हणजे कॅथोडला सप्लाय काय मिळणार नेगेटिव्ह मिळणार. सो SCRचं कंडिशन इथं काय झालं फॉरवर्ड बायस्ड झालं. कधी कुठं ड्युरिंग द पिरियड ऑफ 0 to पाय दॅट इज अ पॉझिटिव्ह हाफ सायकल. हा इन्स्टंटसाठी सप्लाय हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे अप्पर पॉईंट, हा निगेटिव्ह टर्मिनल आहे आणि अप्पर पॉईंटला काय कनेक्ट आहे डायरेक्टली इथं SCR कनेक्ट आहे. So positive supply gets connected with the anode terminal of SCR here. So this is the positive आणि next हा negative terminal कुठं connect आहे कॅथोडला. Therefore the SCR becomes forward biased. Next फक्त ते forward biased होणार आहे but on होणार नाही आहे. सो इथं SCR काय आहे ड्युरिंग अ पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ द सप्लाय SCR इथं काय आहे फॉरवर्ड बायस्ड आहे बट फॉरवर्ड बायस्ड SCR ऑन होणार नाही. सो ऑन करण्यासाठी काय करायला लागणार आहे गेट पल्स द्यायला लागणार. सो नेक्स्ट वेवफॉर्म इंडिकेट्स दी गेट पल्स दॅट इज अ IG. सो इथं बघा हा गेट पल्स आहे. हा गेट पल्स कधी दिलेला आहे 0ला सुद्धा देऊ शकताय नाहीतर थोडा वेळ डिले करून पाहिजे त्या अँगलला आम्ही काय करू शकतो गेट पल्स देऊ शकतो. बट ज्या इन्स्टंटला गेट पल्स देणार आहे तिथूनच SCR काय होणार आहे कंडक्ट होणार आणि कंडक्ट झालं तर इट ॲक्ट्स ॲज अ क्लोजड स्विच. सो SCR क्लोजड स्विच झालं तर सप्लाय काय होणार लोडला कनेक्ट होणार आणि अक्रॉस द लोड इथं काय होतं आउटपुट व्होल्टेज जनरेट होतोय. सो हिअर वी कॅन ऑब्झर्व ड्युरिंग अ पॉझिटिव्ह हाफ सायकल दॅट इज फ्रॉम 0 to पाय SCR फॉरवर्ड बायस्ड आहे बट गेटला पल्स दिलेलं नाही आहे. सो गेटला पल्स कुठं देणार ॲट अ इन्स्टंट ऑफ ओमेगा T इक्वल्स टू अल्फा. हा पॉईंटला काय करणार आहे गेटला पल्स देणार. सो दिस इज द फायरिंग पल्स. गेटला पल्स दिला तर SCR ऑन होणार, ऑन झाला तर हा क्लोजड स्विच होतोय. SCR क्लोजड स्विच झालं की हाय तसं सप्लाय पूर्ण काय होणार आउटपुटमध्ये मिळणार. सो हिअर दिस इज द आउटपुट वेवफॉर्म फ्रॉम अल्फा टू पाय. नेक्स्ट जेव्हा सप्लाय पायला रीच होणार करंट ऑटोमॅटिकली काय झालं 0 झालं.
सो इथून जे फ्लो होणारा करंट होता ते करंट 0 होणार, तर SCR काय होतोय, ऑफ होतोय. सो इट टर्न्स ऑफ ड्यू टू दी नॅचरल कम्युटेशन. आणि जेव्हा SCR ऑन असेल तेव्हा इथनं करंट फ्लो होणार आहे आणि लोड काय यूज केलेलं आहे, रेझिस्टर लोड. सो व्होल्टेज अँड करंट अक्रॉस द रेझिस्टिव्ह लोड आर इन फेज. सो करंटचं नेचरसुद्धा काय राहणार आहे, सेम राहणार. फक्त करंट फाइंड कसं होणार आहे, I इज इक्वल्स टू रेझिस्टिव्ह लोड असल्यामुळं इट इज VM बाय, म्हणजे जे काही आउटपुट जनरेट होणार आहे त्याच्या both are in phase with each other. Voltage and current both are in phase with each other, but current is calculated as VM by R. And the current direction, current starts from positive direction to the SCR, SCR to the R, R to again back to the negative direction. So this is the current direction of a, so this is a load current direction. Next positive half cycle झालं. नेक्स्ट काय स्टार्ट होणार आहे, नेगेटिव्ह हाफ सायकल. नेगेटिव्ह हाफ सायकल म्हणजे हा अप्पर पॉईंट नेगेटिव्ह होणार, लोअर पॉईंट पॉझिटिव्ह होणार. सो हा नेगेटिव्ह टर्मिनल ॲनोडला कनेक्ट होणार आहे, तर अँड पॉझिटिव्ह टर्मिनल कॅथोडला कनेक्ट होणार. तर SCRचं कंडिशन काय असणार आहे, रिव्हर्स बायसड. सो रिव्हर्स बायसडला SCR काय होतं आहे, ऑपरेट्स ॲज अ ओपन स्विच. सो सप्लाय किंवा करंट फ्लो होणार नाही, म्हणून आउटपुट व्होल्टेज इथं पाय टू 2 पायपर्यंत काय असणार आहे, 0 असणार. नेक्स्ट अगेन सप्लाय कुठला सुरू होणार आहे, 2 पाय टू 3 पाय. पॉझिटिव्ह हाफ सायकल सुरू होणार. ड्युरिंग अ पॉझिटिव्ह हाफ सायकल अगेन अप्पर इज अ पॉझिटिव्ह, लोअर टर्मिनल इज नेगेटिव्ह. SCR काय होणार, फॉरवर्ड बायस्ड होणार. SCR फॉरवर्ड झाला, परत ॲट द इन्स्टंट ऑफ अल्फा, बट इथं अल्फा येणार नाही. दिस इन्स्टंट इज अ 2 पाय प्लस अल्फा. सो हा इन्स्टंटला जर गेट पल्स अप्लाय केला तर SCR 2 पाय प्लस अल्फा ह्याला गेट पल्स अप्लाय दिला तर SCR क्लोजड स्विच होणार आहे आणि त्या पॉईंटपासून आपल्याला परत इथं काय मिळणार, आउटपुट मिळणार. आणि सेम नेचरमध्ये सुद्धा आउटपुट करंट मिळणार आहे, बिकॉज लोड इज युज्ड ॲज अ रेझिस्टिव्ह लोड. सो हिअर वी कॅन ऑब्झर्व, ज्या अल्फाला आम्ही SCRला गेट पल्स देणार आहे त्या इन्स्टंटपासूनच इथं काय होतोय, SCR ऑन होते. भलेही SCR 0 to पायपर्यंत फॉरवर्ड बायस असेल, तर अल्फाला गेट पल्स दिला तर त्या अल्फापासूनच SCRचं आउटपुट मिळणार आहे. बाय दिस वी कॅन कंट्रोल दी आउटपुट व्होल्टेज हिअर. देअरफॉर दिस रेक्टिफायर इज कॉल्ड ॲज अ कंट्रोल्ड रेक्टिफायर. सपोज जर गेट पल्स 0ला दिला तर हा आउटपुट 0 पासून मिळणार. गेट पल्स जर हा इन्स्टंटला दिला तर आउटपुट व्होल्टेज कुठून मिळणार आहे, इथूनच मिळणार. ज्या इन्स्टंटला गेट पल्स देणार आहे तिथून काय होणार आहे, आउटपुट व्होल्टेज जनरेट होणार. लोड इज युज्ड ॲज अ रेझिस्टिव्ह लोड, देअरफॉर द आउटपुट व्होल्टेज अँड आउटपुट करंट बोथ आर इन phase with each other and nature also remains the same. Only the current is calculated as I is equals to VM by R, and this is the average load voltage equation. So load voltage equation is given as VM by 2 pi into 1 plus cos alpha. So why here we are considered 2 pi? Because full cycle consider करायचं आहे 0 to 2 pi पर्यंत. भले SCR 0 to pi पर्यंतच ऑन असेल, but average काढताना average voltage is calculated for 1 full cycle. So this is all about single phase half wave control rectifier using R load. Thank you.